सगळ्या मैत्रिणींना मनापासून नमस्कार. मला जर भगवंतानी विचारलं की तुझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण कुठला असतो, तर मी सांगेन जेव्हा या सगळ्या मैत्रिणी माझ्या समोर असतात, अवतीभोवती असतात आणि त्या छान काहीतरी म्हणणार आहेत, गाणार आहेत, नाचणार आहेत आणि मग खाणं पिणं हे तर पाहिजेच. हे सगळं मी जेव्हा करते आणि त्यांच्यात जेव्हा असते तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण. म्हणजे जर मला कधी विचारलंच भगवंतानी तर तुला जायच्या वेळेला काय आवडेल, तर मला अशा ग्रुपमध्ये असताना जायला आवडेल. असं आत्ता आपलं आयुष्य जे आहे ते खूप घाई गडबडीचं, किंवा आम्हाला असं वाटत होतं आम्ही नोकरी करत असताना की नोकरी संपल्यानंतर म्हणजे रिटायरमेंटनंतर आपल्याला भरपूर वेळ मिळेल. पण अगदी उलटं झालं. नोकरी चालू असताना जेवढा वेळ मिळत होता त्याच्या निम्मासुद्धा वेळ मिळत नाही. आता हे वरदान म्हणायचं का शाप म्हणायचं माहिती नाही आहे, पण हे आहे. आणि असं म्हटलं जातं वेळ नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. माझा मुद्दा असा की आजच्या कालखंडामध्ये वेळ नसतो, बाकी सगळं असतं. परमेश्वराच्या कृपेने भौतिक साधनं सगळी आपण देवाच्या दयेने विकत घेऊ शकतो. मुलं छान शिकलेली आहेत, आईवडिलांना बघणारी आहेत, प्रेम करणारी आहेत आणि एकूणच आपला परिसर म्हणा किंवा नातेवाईक आपल्या स्वकीय छान आहेत. आपल्याकडे नसतो तो वेळ. मला सांगायचं असं आहे की असं असूनसुद्धा तुम्ही सगळ्याजण या जवळजवळ 1.5 ते 2 तास इथे खर्च करायला आलेले आहात. म्हणजे एखाद्या नावाजलेल्या माणसाकडे जाणं, एखादा असा मोठे मोठे कार्यक्रम असतात ना बॅनर लावलेले, तिथे जाऊन 2-3 तास देणं हे काय कौतुकाचं नाही आहे. पण आपलीच एक मैत्रिणी काहीतरी बोबडे बोलणारे आणि काहीतरी एकत्र करून काहीतरी करते आणि आपणही तिथे जावं, या परमशुद्ध हेतूने जे तुम्ही आलात. अश्विनी आईला घेऊन आले. एक मिनिट, तुम्ही जे म्हणालात की म्हणजे वेळ खर्च होतो, आम्हाला उलट आनंद होतो. तुमच्यामुळे आमची कृष्णाची भक्ती घडते. हे तुमचं हे तर मला म्हणायचं असं की त्यामुळे तुम्ही आलात यांचं आभार मानणं योग्य नाही, तरी पण ऋणात राहीन असं म्हणायला हरकत नाही. कारण कोणीतरी आपल्यासाठी वेळ देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि यातनं आपण सगळेच जण आनंद घेऊया. तुम्हाला माहिती असेल की थोडं मी कथा निरूपण करते आता. पूर्वी 40 वर्ष ब्लँक होते, पण भगवंताच्याच कृपेने एक आयुष्याला वळण मिळालं. थोडंफार वाचते, त्यातलं थोडंफार लक्षात राहायची कृपा तो भगवंतच करतोय. आणि तुमच्यासारखे काय म्हणू माया देणारे प्रेमळ अशा मैत्रिणी आहेत की ज्या माझं ऐकायला आहेत, त्यामुळे थोडा उत्साहही येतो. या पार्श्वभूमीवर मध्ये 1 महिना खूपच घाईघाईचा गेला. अनेक कार्यक्रम होते आणि आता माझं असं आहे ना, मला अभ्यास केल्याशिवाय बोलता येणार नाही, कारण पार्श्वभूमी शून्य आहे ना. म्हणजे बँकिंगमधल्या एखाद्या विषयात कुठलाही विषय तुम्ही कुठल्याही म्हटला ते तासभर लेक्चर आरामात देईल. अभ्यासाची गरज नाही, 40 वर्ष तेच केलं आहे ना. पण हे सगळं नवीन आहे, पण त्यातला अभ्यास करून करायला बोलायला मजा येते, त्यामुळे जरा वेळ जातो त्यातही मला आनंद आहे. मुद्दा असं की त्यामुळे असं खूप सगळ्यांना भेटलं आहे, खाल्लं आहे, प्यायले, मजा केली, असं झालंच नाही 2-3 महिन्यात. तर ते असं सारखं वर येत होतं आणि मग मनात आलं की पावसाळ्यासारखा सुंदर सीझन म्हणजे जर जास्तच सुंदर झाला आहे तो भाग निराळा आणि भगवंताचा जन्म झालेला आहे, तर का आपल्या सगळ्या मैत्रिणींना एकत्र बोलवू नये आणि छान छान गाणी म्हणून असा विचार आला. आणि खूपच कमी वेळामध्ये ठरवलं, 4-5 दिवसांच्या पूर्वीच कार्यक्रम ठरला आणि तुम्ही सगळ्या इथे आलात. मला खूप आनंद होतो आहे. आभार नाही म्हणायचं असं म्हटलं जातं, पण आभार मानल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. तर भगवंताबद्दल बोलायचं आहे तर सुरुवातीला छान आपण श्लोक म्हणूया, सगळ्याच जणी म्हणूया. आपल्यातले कितीतरी छान छान गाणारे आपण ऐकल्यात आणि नंतरही काही ऐकणार आहात. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलभाषणं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. थोडंसं श्रीकृष्णाबद्दलच बोलणार आहे. श्रीकृष्ण आणि श्रीराम का ऐकावेत. खरं तर गंमत अशी होते की हे सगळं ऐकायला साधारणतः 60 नंतरचे श्लोक येतात. मग त्या स्त्रिया असो पुरुष असो, या कारणात जायला नको. आपली व्यवस्था तशी आहे आणि आपणही 60पर्यंत जात नव्हतो. त्यामुळे नवीन पिढीला दोष देण्यात काही अर्थ अशातला भाग नाही. त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण व्हायला हवे.
म्हणजे श्रीराम का ऐकावा, श्रीकृष्ण का ऐकावा, ही त्यांच्यात आवड निर्माण करायला हवी, ती आपणच करायला हवी. आता आजचं तर बिचाऱ्यांचं युग असं आहे की 10:30-11पर्यंत पण ते ऑनलाईन असतात. बऱ्याच जणांच्या कंपन्या अमेरिका, युरोप आहेत. त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांना स्वतःचं आयुष्य जगायला वेळ नाही, तर ते कुठे श्रीराम ऐकणार आणि कुठे श्रीकृष्ण ऐकणार. पण तरी पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. तुम्ही जेव्हा अमेरिकेला जात असाल मुलाकडे मुलीकडे, त्या नातवंडाला थोडं शिकावं, निदान त्याला श्रीराम श्रीकृष्ण हिंदू असलेल्या माणसाला तरी माहिती हवं. कारण इतर धर्मात नाव घेऊ नये, पण 2-2, 3-3 वर्षाच्या मुली पण काय नकाब घालतात. त्यांना कुराण माहीत असतं आणि ते 2-3 वर्षापासून ते कडक असे रोजे करतात. आम्ही अजूनसुद्धा एकादशीला काय काय पदार्थ करायचे ह्याचा विचार करतो. कोणा व्यक्तीचा दोष नाही आहे, एकूणच हे असं चालत आलेलं आहे. मुद्दा असं की आपल्याला आपलं धर्म, आपल्या धर्मामध्ये श्रीराम कोण होता, श्रीकृष्ण कोण होता, त्यांनी काय केलं हे माहीत असायला हवं. या सगळ्यामध्ये म्हणजे आपल्या धर्मग्रंथांमध्ये अनेक हिरो होऊन गेलेलेच आहेत, तर काही वादच नाही. प्रत्येकाबद्दल बोलायला गेलं तर यूट्यूबवरती हजारो प्रवचन कीर्तन आहेत. किती ऐकू आणि किती नको असं होतं. म्हणजे अजून मी 20 वर्ष जगणार आहे असं म्हटलं तरी 20 वर्ष गुणिले 12 महिने गुणिले त्यातले दिवस गुणिले 1 तास धरला तरी ते संपत नाही आहे. पण आपण आपल्या ओंजळीत जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचं. श्रीराम तर स्वतः पुरुषोत्तम होते, मर्यादा पुरुषोत्तम, आणि ते माणूसच होते. त्यांनी कधीही आपल्याला स्वतःला देव त्यांनीही मानलं नाही आणि लोकांनीही मानलं नाही. पुरुषोत्तम, मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे एका माणसाने कसं जगावं उत्तमात उत्तम ते श्रीरामांनी दाखवून दिलं. त्यांना आपल्यासारखं दुःख होत होतं. सीतेचा विरह झाल्यानंतर आपल्यापेक्षा जास्त ते रडलेले आहेत. श्रीकृष्ण जेव्हा लक्ष्मण जेव्हा त्यांचं डोकं मांडीवर घेऊन बसलेलं आहे तेव्हा ते त्याच्यावरती ओरडत आहेत की तू मला असं कुठे आणून टाकलं आहेस. म्हणजे एक विचित्र अवस्था असते ना मनाची, तशी श्रीरामांची झाली आहे, कारण ते माणूस आहेत. नंतरचा आपला दुसरा हिरो आहे हा श्रीकृष्ण. आमचे आदरणीय मकरंदबुवा नेहमी गमतीने म्हणतात की कुठल्याही बाईला आपला नवरा श्रीरामासारखा व्हावासा वाटतो, श्रीकृष्णासारखा व्हावासा वाटत नाही. पण श्रीकृष्णाकडे ते गुणच आहेत ना, तो तर कन्हैया आहे. म्हणजे इतका लाडका आहे ना, त्याचं ते छोटंसं गोंडस रूप जितकं प्रिय आहे तितकाच तो ज्यावेळेला गीता सांगतो आणि त्याचं विशाल असं दर्शन देतो, खरं तर ते भयावह आहे पण ते सुद्धा गोड वाटतं. श्रीकृष्णाच्या आयुष्याचं मला अत्यंत आकर्षण अशासाठी वाटतं की आमच्या आयुष्यामध्ये 60 नंतर गुडघा दुखला तरी मला असं वाटलं की देवा तू मलाच का हा त्रास दिलास. आपली देवाकडे एक तक्रार असते, बाबा तू मलाच का त्रास दिलास. त्याच्याबद्दल एक छोटीशी गोष्ट आहे की एकदा म्हणे भगवान श्रीकृष्णच घरी येत नाहीत वेळेवर. साधारणतः नवरे जेवायच्या वेळेला वेळेवर येत नाहीत आणि बायका तो स्वयंपाक करून वाट बघत असतात, नेहमीचा अनुभव आहे. आणि आपण 4 शिव्या मनातल्या मनात घालतो. आल्यानंतर नवरा काहीतरी थातुरमातूर कारण सांगतो आणि ती वेळ निभावून देते. तर श्रीकृष्ण पण असाच जेवायला सारखा उशिरा यायचा. मग रुक्मिणी रागावली, हो हक्क आहे ना बायको म्हणून, तुम्ही काय हो तुम्ही सारखे कुठे तडफडत असता आपल्या हरकचं, आणि जेवायला तर वेळेवर यायला नको का. अगं भक्तांना किती त्रास असतो, किती दुःख असतं, माझ्याशिवाय कोण आहे, मी जायला नको का. तर म्हणते मी तुम्हाला आयडिया सांगू का. बायकांकडे खूप आयडिया असतात बघा. म्हणजे 10 माणसांची ते 25 माणसं आली तर आमटी कशी पुरवायची कळतं आपल्या. पटकन एक टोमॅटो थोडं खोबरं फिरवतात, पाणी घातलं झालं, वाढली आमटी. हेच भाजीचं. खारट झाले, घातला बटाटा, झाला आयडिया. आपल्याकडे आयडिया, आपण खूप ग्रेट होतो. बाई ही भयंकर ग्रेट असते. तर श्रीकृष्ण म्हणतो हां सांग बरं. मग ती कानामध्ये एक आयडिया सांगते. ठीक आहे मग बायकोचं ऐकायला पाहिजे ना, नाही तर उद्या जेवायला नाही मिळणार. तरी त्याला एवढ्या आहेत, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या नवऱ्यांना खराच प्रॉब्लेम आहे. तर दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण जातो आणि अनाऊन्समेंट करतो की सगळ्यांनी आपलं आपलं दुःख एका गाठोड्यात भरा आणि मी सांगतो तिथे या. माहिती असेल, ज्यांनी खूप ऐकले त्यांना माहीत असेल, त्यांनी मी सांगतो तिथे या आणि तुमचं दुःख त्याच्यात भरायचं आणि देऊन टाकायचं. सगळे खुश, वा वा आमचं दुःख देऊन टाकणार, म्हणजे आता उद्यापासून दुःख नाही. आणि कुठला तरी असेल हॉल, दत्तात्रय अनेक्स असेल किंवा सुयोग असेल माहीत नाही, आणि भगवंत सगळ्या भक्तांना बोलवतो आणि सगळ्या आपली आपली गाठोडी त्या ह्याच्यामध्ये टाकतात आणि भगवंत म्हणतात आज तुम्हाला कोणाला काही दुःख होणार नाही आहे आणि जर तुम्हाला आजचं ठीक वाटलं तर ठीक आहे, नाही तर उद्या आपापली गाठोडी घेऊन परत जा. ठीक आहे म्हणे. दुसऱ्या दिवशी सगळे येतात आणि म्हणतात आम्हाला आमचं गाठोडं नको, कारण मग काय फायदा ना तुला देऊन. मग ठीक आहे म्हणे. भगवंत म्हणतो तुम्हाला जे गाठोडं हवे ते घ्या. मग कोण आकाराने छोटं बघतं, कोण एखाद्याची चिंधी चांगली आहे का, रेशमी वस्त्रात बांधले का बघतं. प्रत्येक आपल्या आपल्या चॉईसप्रमाणे गाठोडं घेतात आणि घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंताला कॉलवर कॉल, मिस कॉल मिस कॉल मिस कॉल. अरे काय झालं काय. नाही 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 परत आम्हाला त्या हॉलमध्ये यायचं. सगळे येतात आणि म्हणतात भगवंता हे गाठोडं परत दे आणि माझं गाठोडं मला परत दे. सांगायचा भाव असा
की आपलं दुःख आपल्याला मोठं वाटत असतं, पण आपल्यापेक्षा दुसऱ्याचं दुःख किती जास्त आहे हे त्याच्या बघण्यावरनं हसण्यावरनं जाता येत नाही. तर ते काय चौरात. आणि भगवंत इतका हुशार आहे ना, एवढी व्हरायटी दुःख आहेत ना, आपण काढली ना रिपीट नाही होतो. मग ठीक आहे बाबा, मुलगा खडूस आहे, हे एक दुःख झालं, त्या खडूस मुलामध्ये 100 प्रकार येतात. मग तो असा खडूस तसा, खूप म्हणजे भगवंत खूप ग्रेट आहे. यात काही वाद नाही, इतकी व्हरायटी दुःख दिली आहेत. मला म्हणायचं आहे काय की हा श्रीकृष्णाचं स्वतःचं आयुष्य किती दुःखद आहे माहिती आहे आपल्याला. आपल्याला त्याचं ते निळशार रूप, त्याची ती बासरी, त्याच्याबरोबर असलेली राधा आणि त्याचं ते मोरपीस, कशी सुंदर मूर्ती आणली आहे बघा. आज पूजानी ही मूर्ती आणली आणि मंगलनी तिला किती सुंदर सजवलं आहे. त्याचं श्रीकृष्णाचं रूप हे अत्यंत लुभावणं आहे. पण सगळ्यात पहिले श्रीकृष्णाचा जन्म बघा. आई वडील बंदीगृहात आहेत, जन्मल्या क्षणी मारायची भीती, आणि अशा ठिकाणी ते बाळ जन्माला आले. हे एक दुःख जरी आमच्या आयुष्यात असतं ना, तर आम्ही आयुष्यभर रडत राहू, कसा ग बाई माझा जन्म झाला आणि कशी ग बाई तुरुंगात होते. आपण दिसेल तिला सांगू आणि आयुष्यभर सांगत राहू. त्यातून भगवंत वर आले. मग नंतर आपल्याला माहिती आहे सख्या मातेचा विरह झाला आहे, त्याच्या कारणांच्या अनेक कथा आहेत, त्यात नको जायला. पण दुसऱ्या स्त्रीकडे म्हणजे ती यशोदाची आईपेक्षाही जास्त तिने त्याला छान वागवले, तिथे गेलेत. मग नंतर कालिया मर्दन आहे, एवढं छोटंसं ते 7 वर्षाचं पिल्लू कालियाला मारायला जातं. आपण आपल्या 7 वर्षाच्या मुलाला डास नाही मारू देत. आणि भगवंत, आता भगवंत माहिती हो, तेव्हा कुठे माहिती होता तो भगवंत आहे, आणि सगळ्यांना कुठे माहीत होतं. ते कालियाला मारायला गेलेत, कुठल्याही क्षणी तो कालिया डसणार आहे हे माहिती आहे, ते आहे. त्याच्यानंतर अनेक आयुष्यामध्ये प्रसंग आले. येईल आंटी व्यत्यय के लिए खेळ आहे, पण पुढचं पण बघायचं आहे ना, हा पुस्तक जरा. तर अशा प्रकारची अनेक दुःख आली आहेत श्रीकृष्णांच्या आयुष्यातली, खूप दुःख आहेत. त्याच्यानंतर त्यांनी ज्या वेळेला त्या जरासंधाचं युद्ध आपल्याला माहिती आहे, आणि त्या 16,100 जणांना ज्या वेळेला सोडवलेलं आहे नरकासुराचं, तर तेव्हा तो डिसिजन किती कठीण आहे. 16,100 स्त्रियांशी लग्न करणं सोपं नाही आहे. ते केल्यानंतर आज आपण म्हणतो की त्यांचा उद्धार केला, पण ते केवढं विजय. श्रीकृष्ण अत्यंत शहाणा आहे, चांगल्या अर्थाने शहाणा आहे. म्हणजे तो भगवंतच. आपण काय करतो, एखाद्याला भगवंत म्हटलं ना की संपला विषय, मग तो चमत्कार करेल, तो चांगलं वागेल, हे सगळं आपण गृहीत धरतो. पण त्याचं ज्यावेळेला त्याचा जन्म माणसांच्याच पोटी झालेला आहे, म्हणजे तसं म्हटलं तर तो माणूसच आहे आणि नंतर भगवंत झाला आहे. याच्याबद्दल मी पुढे येते बरं का. तर असे अनेक, आणि सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे भगवद्गीता. ज्या भगवद्गीतेमध्ये त्या रणांगणावरती अर्जुन आता पळून जायला निघाला आहे. तो म्हणतो ना, मी संन्यास तरी घेतो, नाही तर मी उपासमार करून घेतो, मी माझे तर हात थरथरतायत. अर्जुन, गांडीवधारी अर्जुन, जगज्जेता असा धनुर्धर असा जातोय, आणि मग त्याला खरं एक कृष्णाने थोवाडीत लावली असती की चल उभा राहा, तर तो राहिला असता उभा. पण कृष्णाने असं नाही केलं. कृष्णाने त्याला छान छान उदाहरणं देऊन कन्व्हिन्स नाही केलं. कृष्णाने त्याला जो उपदेश केला, खरं ना गीतेबद्दल खूप जणांनी खूप लिहिलेलं आहे, पण परत आपण जर गीता वाचली ना, म्हणजे अर्थासकट, कारण तेवढं संस्कृत आपल्याला नीट कळत नाही, तर पुन्हा पुन्हा जाणवतं याच्यामध्ये किती वेगळे अर्थ आहेत आणि ते आपल्या रोजच्या जीवनाला किती लागू आहेत. एका मधल्या प्रवचनात मी ऐकलं होतं, तुम्हाला माहिती आहे गीतेमध्ये आहाराबद्दल लिहिलं आहे. लवण आम्लवरती एक श्लोक आहे, त्याच्यात लिहिलं आहे की जास्त मिठाचं जास्त तेलाचं खाऊ नका, म्हणजे काय, पापड लोणची खाऊ नका, त्यामुळे त्रास होतो. हे भगवद्गीतेमध्ये लिहिलं आहे. इतक्या वर्षांपूर्वी श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. आम्ही ते सुधारलं नाही, हा भाग निराळा, आम्ही तरतऱ्याची लोणची इकडे तिकडे असू दे, तो भाग निराळा. आणि आपण वरती काय म्हणतो, भगवंतांनी भोग निर्माण कशाला केलेत, आमच्याचसाठी केलेत, बेडेकर आमच्याचसाठी, प्रवीण आमच्याचसाठी. असो, मुद्दा असा की असं श्रीकृष्णाचं आयुष्य हे अत्यंत कठीण आहे. आणि त्यानंतर महाभारताचं युद्ध टाळायसाठी परत श्रीकृष्णच गेलेला आहे मांडवली करायला. त्याला माहिती आहे दुर्योधन त्याचा अपमान करणार आहे. दुर्योधन म्हणजे जगातला सगळी दुष्टपणा एकत्र साठलेला आहे. पण तरीही बघा, जिथे आपला अपमान होण्याची शक्यता आहे तिथे आपण जाणं टाळतो. म्हणजे बँकेतल्या लोकांना माहिती आहे आपण रिकव्हरीसाठी शक्यतो जात नाही, कारण आपल्याला भीती असते की तो माणूसही वाईट वागेल किंवा तो काहीही करेल. आपण बायका तर नेहमी कोणीतरी बरोबर घेऊन जातो का, कारण आपल्याला तिथे सन्मान मिळणार नाही आहे. आपल्याला माहिती आहे एखाद्या फंक्शनला आपल्याला पाहुणा म्हणून बोललं की आपण आनंदाने जातो, कारण तिथे आपला सन्मान होणार असतो. असं होत नाही आहे, पण इथेही श्रीकृष्ण गेलेले आहेत. असं अनेक प्रकारचं आयुष्य आहे. शिवाय श्रीकृष्ण इतके स्थितप्रज्ञ आहे की कुठल्याही चांगल्या प्रसंगी त्यांच्या डोळ्यात अश्रू नाही आहेत, कुठल्याही आनंदाश्रू नाही आहेत आणि वाईट प्रसंगी दुःखाश्रू नाही आहेत. सुदामा भेट हा त्याला मोठा अपवाद आहे. सुदामा म्हणजे 3-3, 4-4 दिवस घरात उपास आहे, खायला अन्न नाही आहे, दारिद्र्याची परिसीमा आहे. म्हणून तर त्याची बायको त्याला कृष्णाकडे पाठवते, काहीतरी याला मिळेल.
ते पण खूप विचार करून, असं मनात आणि पाठवलं असं नाही, अगदी नाईलाज आहे, आता पोरं मरायची वेळ आलेली आहे आणि स्वतःला तर नाही, अशा काड्या झालेल्या सुद्धा. त्यावेळेला त्याची ती पत्नी सांगते आणि हा कृष्णाकडे येतो, तरी तोंडातनं अक्षर काढत नाही, महिनाभर राहतो पण म्हणत नाही मी कशासाठी आलो आहे. आणि ह्या सुदाम्याला पाहून द्वारकेचा तो राणा, ज्याच्या घरी सोनं नाणं लक्ष्मी पाणी भरती असा तो भगवंतच, तो त्याला साष्टांग नमस्कार घालतोय असं सुदाम चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेला फक्त त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्याच्या अश्रूंनी तो सुदाम्याच्या पायावर अभिषेक करतो, असं उदाहरण आहे. याच भगवंतानी नंतर स्वतः यदुकुळाचा नाश होणार बाकी त्याला माहिती आहे, कुंतीने शाप दिलेला आहे, गांधारीने शाप दिला आहे. खरं तर मला 50 प्रश्न विचारायचे वाटले की कुठल्या अधिकारात गांधारी शाप देते. सगळं सत्व बाजूला ठेवून, मान अपमान बाजूला ठेवून श्रीकृष्ण आलेला आहे आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे की तुझ्या मुलांना तू सांभाळ. ते तिने ऐकलेलं नाही आहे. अशी मुलं गेली हे तिचं दुःख प्रचंड आभाळापेक्षा मोठं आहे, पण त्या श्रीकृष्णाला तू कुठल्या अधिकारात शाप देतेस. मला असं अनेक वेळा म्हणावं असं वाटलं. आणि मला परवाच एक छान प्रवचन मिळालं, त्याच्यामध्ये गांधारीने शाप दिल्यानंतर श्रीकृष्ण तिला काय काय सांगतो ते सगळं वर्णन आलेलं आहे. कारण अख्खं महाभारत सगळं सांगणं कुठल्याही प्रवचनकारांना शक्य होत नाही, पण ती मनातली शंका माझी फिटली, कारण श्रीकृष्ण तिला सांगतो. हा श्रीकृष्ण अत्यंत निर्भीड आहे. कशा अर्थी, तो ज्यावेळेला मांडवली करायला गेलेला त्यावेळेला दुर्योधन म्हणतो की तू माझ्या घरी जेवायला ये. सगळेच बोलवतात ना त्याला, म्हणून मी तुझ्याकडे येणार नाही जेवायला. म्हणजे तो त्यांच्या पार्टीत गेलाय पण गोड गोड बोलून वगैरे नाही सांगत. इथे तो कृष्णनीती वगैरे नाही पाळत. तो स्पष्ट सांगतो मी तुझ्या घरी जेवायला येणार नाही. का? तो सांगतो 2 ठिकाणी जेवायला जाऊ. एक म्हणजे आपली मैत्रीण मित्र असेल तर हक्काने जावं, चल गारुडा मी येते तुझ्याकडे, चल कशाचे मी तुझ्याकडे, चल पोहे टाक आपण दोघी खाऊ, मी पण मदत करते. हा एक भाग. किंवा दुसरं, तुम्हाला जेवायलाच मिळत नाही आहे, अनफॉर्च्युनेटली एखाद्याच्या आयुष्यामध्ये अशी वेळ आली तर त्यांनी कुठेही जावं आणि मग जिथे मिळेल तेव्हा खावं. कृष्ण म्हणतो माझ्या घरी खायला प्यायला आहे आणि तू माझा मित्र नाहीस. स्पष्ट सांगितलेलं आहे महाभारतामध्ये. ह्याच्या अर्थाचे श्लोक आहेत, पण हे श्लोक जरा अवघड आहेत म्हणून मी ते लिहिले नाहीत, कारण काही वाचण्यात अर्थ नाही. स्पष्ट म्हणतो की तू माझा मित्र नाही आहेस तर मी कशाला तुझ्याकडे जेवू, असं त्यांच्याच गोटात जाऊन त्यांना स्पष्ट सांगायचं धैर्य श्रीकृष्णामध्ये आहे. यानंतर महाभारतामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगतात, ते सगळ्यांना माहिती आहे. त्यातले ते सगळे श्लोक 18 अध्याय वगैरे माहिती आहे. ते युद्ध झाल्यानंतर पुढे 33 वर्ष कृष्ण जगलेले आहेत बरं का. म्हणजे महाभारतानंतर 33 वर्ष कृष्णांचं आयुष्य आहे. कृष्ण एकूण 107 वर्ष जगलेले आहेत. त्यांच्याबद्दल कोणी म्हणतं 133, पण कोणी 135 म्हणतं, पण त्याचे प्रूफ आहे, त्याबद्दल मी नंतर बोलते. मग एक प्रश्न आहे की नंतर कृष्णाने काय केलं. तर महाभारताचं युद्ध झाल्यानंतर मग ते भीष्म वगैरे होते ते माहिती आहे, शरपंजरी, नंतर उत्तरायण सुरू झाल्यानंतर ते गेले, जसं विष्णू सहस्त्रनाम आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर ज्याला श्रीकृष्ण म्हणतात की आता माझं काम झालं, आता मी माझ्या द्वारकेला जातो, आता तुम्ही राज्य करा, सगळं व्यवस्थित आहे. तर अर्जुन त्याला थांबवायला बघतो. आपली एखादी प्रिय मैत्रीण असेल, प्रिय कुठलीही मैत्रीण असेल आणि ती आपल्याकडनं जात असेल तर आपण तिला खाली पोचवायला जातो. मग म्हणतो मी हनुमान चौकापर्यंत येते. का? आपल्या आणखीन तिचा 5-7 मिनिटांचा सहवास हवा असतो, कारण ती जाऊ नये असं वाटत असतं. तसंच अर्जुन कृष्णाला थांबवतो. थांब ना रे कृष्णा, आणखीन एक दिवस थांब ना. आणि मग कृष्ण म्हणतो नाही आता माझं काम झालं, मला जायला हवे. आता अर्जुन काय म्हणतो माहिती आहे, कृष्णा तू महाभारतात जेव्हा मला सांगितलीस ना गीता, तेव्हा माझ्यावरती टेन्शन होतं, त्यामुळे तू काय गीता सांगितलीस माझ्या लक्षात नाही, तर तू आता मला ती पुन्हा सांग. म्हणजे 8 दिवस कृष्ण राहील ना. मग त्यावेळेला कृष्ण त्याला छान सांगतात, कुठलाही अभिनिवेश बाळगत आहेत. म्हणतात कृष्णा त्यावेळेला माझ्या डोक्यात जी विचारचक्र होती त्यामुळे मी ते तुला सांगितलं. आत्ता मला ते आठवणार नाही. मला जर कोणी विचारतं मी आठवणार नाही शब्द नाही वापरणार, मी 50 कारणं देईन, पण मला आठवणार नाही हे शब्द मी नाही म्हणणार. मला इगो आहे ना भयंकर. ते म्हणतात ना स्वत्व द्यायचं असतं भगवंताकडे, आम्ही सगळं देतो फक्त स्व देत नाही. मी, माझा इगो, अहंकार भयंकर असतो. श्रीकृष्ण सांगतात अर्जुनाला मला आठवत नाही रे. अर्जुन म्हणतात ठीक आहे भगवंता, मग तुला जे आठवेल ते सांग. आणि मग ती सांगितलेली आहे ती अनुगीता आहे, ती पण सुंदर आहे. त्यातले श्लोक म्हणजे भगवद्गीतेसमानच फार छान, म्हणजे त्याचा अर्थ खूप छान आहे. मला सांगायचा मुद्दा आहे की असा कमीपणा घ्यायला श्रीकृष्णाला वाईट वाटलेलं नाही आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यातला एक प्रसंग मला खूप भावतो, म्हणजे कुठलाही कीर्तनकार सांगत असतो ना तेव्हा मला ते खूप वाईट वाटतं. मी तुम्हाला तो प्रसंग सांगते. माहिती आहे प्रसंग, अक्रूर आलेला आहे. कंसाने त्या काय स्पर्धा ठेवलेल्या आहेत आणि म्हणून अक्रूर आलेला आहे न्यायला. आणि अक्रूर काका म्हटल्यानंतर ही दोन्ही बाळं म्हणजे
कृष्ण आणि बलराम जाणार हे गृहीत आहे. आणि मग तो अक्रूर तिथे राहतो वगैरे. मग तो वेगळं त्यांना घेऊन सांगतो की तिकडे काही खरं नाही आहे, हे आमंत्रण हे सगळं कपटी आहे, तेव्हा तुम्हाला काळजी घ्यायला हवी. तो त्या आईवडिलांनाही सांगतो नंद यशोदेला की हे असं असं आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे तिथे वगैरे वगैरे. आणि मग नंतर ना आता कृष्ण जाणार म्हटल्यानंतर सगळ्या गोपिकांची रडारड होते. मग ते सगळे त्याला पोचवायला येतात. आपल्या ते सगळं सीन डोळ्यापुढे आहे की त्या असंख्य गोपिका नंतर त्यांच्या त्या सगळ्या शेकडो गायी सगळे पोचवायला आलेले आहेत आणि अक्रूर आणि कृष्ण बलराम हे चाललेले आहेत. मला कुठला प्रसंग सांगायचा आहे माहिती याच्यातला. यात असा एक उल्लेख आहे की प्रत्येक गोपी म्हणते की कृष्णा तू माझ्यासाठी तरी थांबशील का रे वगैरे. प्रत्येकीला वाटतं की माझं भगवंतावर प्रेम आहे, माझ्यासाठी थांबेल. मग दुसरी गोपी म्हणते की अगं त्या कृष्णाचा चेहरा पाहिलास का, त्याचा चेहरा किती मलिन झाला आहे, तो किती दुःखी झाला आहे. याचा अर्थ आपण त्याला जे थांबायला लावतो आहे ना तसं त्याला नको आहे, त्याला जाऊ दे तिकडे. अशा त्या एकमेकींचं समाधान करत असतात. अशा त्या गोपी आहेत. आणि वर्णन असं आहे की अक्रूराचा रथ पुढे पुढे चाललेला आहे. गोपींची रडारड चालली आहे, एकमेकींना समजावणं चाललेलं आहे. त्यांच्या गायी आहेत, त्या गायी गुरं पण त्यांच्याबरोबर आलेली आहेत. अशी प्रचंड मोठा असा तो जमावाच्या जमा जथ्थाच्या जथ्था चाललेला आहे. आणि त्याच्यामध्ये कृष्ण जाणार या कल्पनेने यशोदा घरी भिरमिटली आहे. कल्पना करा ना, आपलं 7 वर्षाचं पोरगं कोणी नेत, अहो तुमचा नातवंड, तुमचा मुलगा नेत असेल त्याच्या घरी किंवा मुलगी घेऊन जात असेल, तुमची काय अवस्था होते. नातवंड आहे बरं, मुलीला न्यायलाच पाहिजे, त्या नातवंडाला मुलांनी न्यायलाच पाहिजे, पण तुमचं तुम्हाला चैन नाही पडत. आणि ते स्वतःचं एक गोड लेकरू की ज्याच्याकडे बघता बघता तिची समाधी लागायची असं लेकरू तो घेऊन चालला आहे. आणि पुढे कधी येईल माहिती नाही आहे. वर्णन असं आहे की अक्रूर काका रथ घेऊन चालले, त्या कृष्ण आणि बलराम आहेत. आणि मागे वेड लागल्यासारखी यशोदा केस नुसते पिंजारलेले आहेत, अंगावरच्या पात्राची काही ध्यान लागलेलं नाही की कसं तरीच ते पात्र आहे. अशी धावत धावत येते, पडते, परत त्या धुळीत मागते, परत उठते, परत धावते आणि तिथपर्यंत येते. कृष्णाला कळतं, मागून धावत येते आई. सांगतो अक्रूर काका थांबवा रथ, आई येते मागून. त्याचं मन मग त्याला सांगते की मी इथे थांबलो ना तर खूप कठीण होईल. पण त्याचं दुसरं मन म्हणजे इथे तो माणूस आहे, भगवंत असला तरी त्याचं माणूस असलेलं मन सांगतं की नाही थांबायला पण पाहिजे. आणि वर्णन असं आहे की तिथे ती त्या रथापाशी येते आणि कृष्ण रथातनं उतरतात. कृष्णाला घट्ट मिठी मारते आणि असं त्याच्या हात लावते. बघा तुम्ही आठवा तुमचं आठवण. म्हणजे मला माझ्या आईचं आठवतं, माझ्या बहिणीची मुलं यायची ना तेव्हा ती असं हात लावायची. मी तिला असं वाटायचं मला परत त्याला बघायला मिळेल की नाही असं असायचं. अशी ती हात लावते. कृष्णा तू चाललास, कृष्णा तू चाललास. म्हणतो आई मला जायला पाहिजे गं, आई मी येईन. हा पण संवाद चालेल. इथे ती काय म्हणते, कृष्णा तुला एक विचारू का रे, जेव्हा अक्रूर काका आले होते ना तेव्हा ते मला काय म्हणाले की तू माझा मुलगा नाही आहेस रे, तू दुसऱ्या कुणाचा तरी मुलगा आहेस, वसुदेव देवकीचा मुलगा आहेस. आणि माझ्याकडे त्यांनी तुला आणलं होतं आणि मी तुला माझा मुलगा म्हणून मारलं रे, माझ्या या हाताने मी तुला मारलं, मी तुला उपाशी ठेवलं, मी तुला दोरखंडाने पण बांधलं. आपल्याला तो प्रसंग आठवत असेल की दोरखंडाने ती बांधते पण दोरी कमी पडते, तिथे भगवंताला दामोदर हे नाव पडलेलं आहे. मी तुला मारलं. ती असं म्हणते खरं तर ना एखाद्या मुलाला एखादी बाईची सांभाळते जी आई नसते ना ती त्याची दासी असते रे, ती आई नसते आणि तिला हे काहीही हक्क नसतात. पण तरी पण तुला मी मारलं, माझ्या हातांकडे मला बघवत नाही आहे. पण असं खरं आहे का रे. मला या ठिकाणी नेहमी वाटतं की अक्रूरांनी इतक्या गडबडीत तिला का सांगावं. छान पार्श्वभूमी तयार करायला हवी होती की नाही, की असं आहे म्हणजे हे इतकं टोचतं ना मनाला. आणि मला याचं उत्तर कुठे मिळालं नाही. तुम्हाला कुठे मिळालं तर सांगा की असं त्या घाईघाईमध्ये अक्रूरांनी का सांगितलं. कदाचित अक्रूरांना माहिती असेल की कृष्ण येणार नाही आहे, पण तिच्या मनाची तयारी करायला हवी होती ना. काय वाटलं असेल तिला की ज्याला मी माझं बाळ समजते ते माझं बाळच नाही आहे आणि त्याला मी मारलं आहे, हे तिला अपराधीपणा येतोय. आणि पुढे ती काय म्हणते माहिती आहे, कोणाची तरी लीला असेल किंवा ती म्हणते त्यावरच्या देवाचं असेल मनात, म्हणून तू माझं बाळ नव्हतास पण मी तुला 7 वर्ष नाऊमाकू घातलं, तीट लावलं, तुला मारलं, पण सगळं तुझं केलं. पण मी तुला एक सांगू, मला तर तुझ्याकडे कायमच यायला आवडेल, पण मी तुझी आई नाही हे मी कधीही विसरणार नाही. मी तुला एकच सांगते की तू जिथे जाशील तिथे कुठे मोठा होशीलच, तू राजा होशील, श्रीमंत होशील, तुझ्याबद्दल असं भाकीत गर्गमुनींनी कधीच करून ठेवलं आहे.
मग तुझ्या त्या महालामध्ये ना, तुझ्या महालामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवरती लक्ष ठेवायला बाई असेल किंवा एखादा काय म्हणतात त्याला सिक्युरिटी आज आपण ज्याला म्हणतो, असं कोणी ते पहारेदार असेल ना, मग त्यातला कुठला तरी पहारेदार म्हातारा झाला की ती नोकरी सोडेल ना. किंवा त्याची बायको जी तुमच्याकडे काय भांडी घासत असेल, केरवारे करत असेल, ती म्हातारी झाली की तुम्ही तिला काढणार ना. मग तिथे नंदबाबाला आणि मला तू घेशील का? आम्ही त्या दरवाजाच्या बाहेर उभे राहू, मी तुला फक्त बघत राहीन बरं का, पण मी कोणाला सांगणार नाही की तुला मी 7 वर्ष जपलं, तुला मी आंघोळ घातली, तुला मी नवं माकू घातलं, मी कोणाला सांगणार नाही. अशी आम्हाला नोकरी देशील का? हा प्रसंग ऐकायला मला इतकं वाईट वाटतं. काय त्या यशोदेचं असेल ना, म्हणजे यशोदा तर हिरोईन आहे या भागवतामध्ये, पण कसं इतकं हे मोठं आहे ना की तिच्यावरती नंतर फार फोकस नाही आहे. हे जेव्हा कुठलेही स्पेशली मकरंद बुवा जेव्हा सांगतात ना, तर तेव्हा घळाघळा ते स्वतःही रडतात आणि आपल्यालाही रडू येतो. त्यामुळे नंतर जेव्हा आपण ऐकतो ना, तेव्हा आपण ते आठवतं. हा प्रसंग मला तुम्हाला सांगायचा होता. आता मला पुढे एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे, श्रीकृष्णाच्या शिक्षणाबद्दल. जसं आपली मुलं जातात, म्हणजे त्यावेळेला गुरुकुलामध्ये जायची पद्धत होती. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे पण गेलेले आहेत आणि विश्वामित्रांनी वगैरे त्यांना वसिष्ठांनी शिकवले, आपल्याला माहिती आहे. श्रीकृष्ण बलरामांबरोबर असेच सांदीपनी गुरुजींच्या आश्रमात गेलेत. सांगण्याचा भाव इथे असा आहे की सगळ्यांची मुलं जशी कामं करतील तशी त्यांनी कामं केली आहेत. त्यांनी केरवारे केले, झाडलोट केली आहे, नंतर लाकडं आणलेली आहेत, लाकडाच्या चुलीवरती पाणी तापवलेलं आहे. म्हणजे कुठेही मी भगवंत आहे असा कुठेही भाव नाही आहे. सगळ्यांसारखी त्यांनी कामं केलेली आहेत. ह्या काही गोष्टी मला अशा आवडतात. म्हणजे श्रीकृष्ण हा माणूस आहे त्यावेळेला, नंतर तो भगवंत ठरला. पण बरीच आजची मुलं होतात ना, मग श्रीकृष्ण म्हणजे काय मिरॅकल आहे, मग त्याचा काय विचार करायचा. आम्ही एकदा त्याला देव करून टाकलं की आम्हाला फॉलो करायला नको ना, तसं नाही आहे. तर हा श्रीकृष्णाने ही माणसासारखी कामं केली. आणि श्रीकृष्णाला डबल डिग्री आहे म्हणतात. त्यावेळेला अशी पद्धत होती की 2 प्रकारच्या डिग्र्या असायच्या. एक विद्या स्नातक, विद्या म्हणजे तुमची विद्या, मग वेद असतील, उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असतील, जे काय असेल ते. आणि दुसरी जी आहे, जी याच्यामध्ये विद्या नाही, त्याला व्रतस्नातक म्हणतात. म्हणजे त्याला म्हणजे काय अभ्यासातलं माहिती नाही, पण त्याला बाकी बरंच काय काय तो लाकडं चांगली फोडेल, शिकार चांगली करेल, झाडावर चांगलं जाईल, नंतर झोपड्या चांगल्या बांधेल, स्वयंपाक चांगला करेल, घरातली कामं करेल, मॅनेजमेंट करेल. त्याला बुद्धी घातली नाही आहे. श्रीकृष्णांकडे त्यांना ह्या दोन्ही डिग्र्या मिळाल्या आहेत. म्हणजे ते व्रतस्नातक पण होते आणि विद्यास्नातकही होते. आणि इथे असं आहे की स्नातक शब्द आपण आत्ता माहिती आहे बघा, आपण ज्याला डिग्री प्रदान करतो तो स्नातक शब्द काय माहिती आहे? गुरुकुलामध्ये शिक्षण झाल्यानंतर गुरु त्या विद्यार्थ्याला स्नान घालायचे. आणि आता तू मोठा झाल्यास, आता यानंतर तू सगळं स्वतः करायचंस, तर त्या स्नान घालण्यावरनं तो स्नातक शब्द आहे. तर श्रीकृष्णाच्या बाबतीत 3 वर्ष श्रीकृष्ण होते. त्यांना म्हणजे काही मुलं विद्या स्नातक व्हायची, काही व्रत स्नातक व्हायची. श्रीकृष्ण दोन्ही स्नातक झालेले. म्हणजे श्रीकृष्ण भगवंत म्हटल्यानंतर ते हुशार असणार हे आलंच. त्याच्या पुढे एक असं येतं की गुरुदक्षिणा द्यायची पद्धत असते ना. तर श्रीकृष्ण विचारतायत, काहीतरी मी गुरुदक्षिणा देणार. सांगलीपणे म्हणतात, अरे तू इतका हुशार मुलगा, तुझ्यासारखा विद्यार्थी मिळणं, तुमच्यापैकी जे कोणी गुरु असेल, काही शिकवत असाल तर तुम्हाला माहिती आहे की चांगला विद्यार्थी मिळणं हेच त्या गुरुला मोठेपणाचं लक्षण असतं. त्याला ते भरून पावल्यासारखं होते. पण नाही, कृष्ण म्हणतो मी काहीतरी गुरुदक्षिणा तुम्हाला देणारच. तर मग त्यावेळेला सांदीपनींनी काय मागितलं आहे की माझा जो मुलगा, ॲक्च्युली सांदीपनींच्या पत्नीने मागितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कथा अशी आहे, आता थोडे व्हेरिएशन्स होतात प्रत्येक कथाकारामध्ये. याच्याबरोबर जो पेंड्या असतो श्रीकृष्ण, तो मागच्या दाराने जातो आणि गुरुमाऊलीला विचारतो की तू काहीतरी मागून घे. आणि मग तिला सांगतो की तुझं काही दुःख असेल तर माग. मी तिला तो पळवतो, चावी मारतो. आणि मग तो पुढे येतो आणि मग सांदीपनी म्हणतात की माझा मुलगा जो काही वर्षांपूर्वी गेलेला आहे तर त्याला तू आण. आता इथे फरक कसा आहे माहिती आहे, काही ठिकाणी ना उल्लेख आहे की तो वारलेला आहे आणि मग पश्चिमेच्या समुद्रामध्ये जाऊन ते त्याला आणतात. आता हे मी सांगण्याचं कारण सांगते तुम्हाला. डॉक्टर निलेश खरे हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. हा साधारण 50-55 वर्षाचा माणूस आहे आणि ह्यांनी प्रचंड अभ्यास सुरू केलेला आहे, रामायण महाभारत. आणि मला वैयक्तिक तर वाटतं हे खरंच आहे, तुम्हालाही वाटत असेल. पण कितीतरी जणांचे प्रश्न आहेत की ह्या नुसत्या कथा आहेत का, हे कुणी रचलं आहे का, असं अनेक वाटते. तर तो ह्याचे पुरावे शोधून काढतोय. तर सध्या मी डॉक्टर निलेश खरेवर अभ्यास करते आहे, कारण मला त्याच्यावरती पूर्ण 1.5 तासाचं करायचं आहे. तर माझा थोडा जो अभ्यास झाला आहे त्यातलं मी तुमच्या पुढे ठेवते आहे. म्हणजे इथे ना तो काय म्हणतो की
कसं आहे, आपण कानगोष्टीनं तू तिला सांगितलंस तर ती तिला सांगेल, असं करत 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 ते वेगळंच येतं. आणि हा तर इतक्या वर्षांपूर्वी. बरं, आपण बऱ्याचदा काय म्हणतो, कृष्ण किंवा राम हजारो वर्षापूर्वी झालेत असं आपण म्हणतो की नाही. श्रीकृष्णाचा अवतार हा 5500 BC बिफोर क्राइस्ट आहे. 5333 टू बी स्पेसिफिक. आणि आत्ता जर आपण आत्ता किती आहेत, आता 2025 चालू आहे ना, ही जर ॲड केली तर साधारणतः 7500 वर्षापूर्वीचा कृष्ण आहे आणि 14,000 वर्षापूर्वीचा राम आहे. आपण रामचंद्र वगैरे हजारो वर्ष म्हणतो की नाही, अनेकदा म्हणतो किंवा लाखो वर्ष वगैरे आपण म्हणतो. त्यांनी हे सगळं त्याच्याकडे पुरावे आहेत. आणि त्यांनी आता 10 वर्षापूर्वी त्याचं काय होतं ते सोडले. तो असा सगळीकडे जाऊन भाषणं देतो. त्याला फॉरेनमध्ये पण बोलवतात. म्हणजे त्यात किती घेत असेल माहीत नाही, पण त्याचे जे आहेत ना, तर त्यांनी ते सगळं कॅल्क्युलेट केले. मी 5331 नुसतं 5000 म्हणते हिशोबाला. म्हणजे आत्ताचं समजा 2000 धरलं तर 7000 वर्षापूर्वीचं श्रीकृष्ण आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता आपण म्हणतो ना, मेलेला मुलगा जिवंत कसा झाला. आता समर्थांच्याही काही कथा आहेत, ज्ञानोबांच्याही काही कथा आहेत, तिथे आपण नको जाऊया. हे असं निलेश खरे असं म्हणतात की तो मेलेला नाहीच आहे, त्याचं अपहरण झालेलं आहे. मग हे आपल्याला पटतं ना, अपहरण झालेलं आहे. आणि मग बलराम आणि कृष्ण त्या दिशेने जातात आणि तिथे काय मारामारी करतात, शोधून काढतात आणि त्याला ते परत आणतात. म्हणजे निलेश खरेंचं जे आहे ना, ह्याच्याकडे त्यांच्याकडे कागद आहे. आणि ते महाभारतातले आत्ता मी जे लवणाचं म्हटलं ना, आम्लं लवण खाऊ नये, कागद त्यांच्याकडे मी ऐकलं तेव्हा मला कळलं. इतक्यांदा गीता आपण म्हणतो, कुठे लक्षात आलं याचा अर्थ असा आहे. तर असं त्यांचं प्रचंड संशोधन चाललेलं आहे. तर मला असं वाटतं की त्याच्याबद्दल थोडं तुमच्याशी बोलावं. का माहिती, हे म्हणजे मुलांना पटेल. त्यांना हे जर सांगितलं, नाही तर राम झालाच नाही म्हणतात. ती म्हणे कथा आहे वाल्मिकींनी लिहिलेली. आता भागवत काय आहे, भागवताची उत्पत्ती 2 मिनिटात सांगते. की वेदव्यास आपल्याला माहिती आहेत. वेदव्यास ज्यांना वेद ब्रह्मांडात दिसले आणि त्या वेदांचं त्यांनी विभागीकरण केलं आणि मग त्याच्यात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद निर्माण केले. आता व्यासांची पुराण आहेत आपल्याला माहिती आहे. मद्वयम, भद्वम, चय्य, ब्रत्रयम, वचतुष्टकम, अनापलिंग, पुष्कानी पुराणानी पृथक पृथक. म्हणजे ती 18 पुराणं आहेत. मग त्याच्यात मद्वयम, मची 2 काय, मत्स्यपुराण आहे, मार्कंडेय पुराण. ब्रची 3 आहेत, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. वची 4 आहेत. वची 4 काय, एक वामन आहे, वराह, वामन, वायू, विष्णू. आणि मग अनापलिंग, पुष्कानी. मग तुझं न म्हणजे नारद आहे वगैरे वगैरे. त्यात जात नाही. तर ती 18 पुराणं आहेत. 18 पुराणं, 18 उपपुराणं. नंतर इतकं सगळं त्यांनी लिहिलं तरीसुद्धा त्यांच्या जीवाला चैन नव्हती. म्हणजे वेदव्यासांना वाटायचं काहीतरी अपुरं आहे, काहीतरी अपुरं आहे. आणि मग नारद मुनी येतात आणि नारद मुनी त्यांना सांगतात की तू ना सगळ्या लोकांना जवळचं वाटेल असं काहीतरी लिही. म्हणजे अशा लीला लिही. बाळाचं आपल्याला कौतुक वाटतंच ना. आपण कुठेही गेलो, अगदी आपल्या मैत्रिणीशी भांडण आहे, पण तिचं ज्यावेळेला नातवंड असतं ना, तर आपण त्याला पटकन घेतो. कारण त्या बाळाशी आपला राग नसतो, त्या बाळाबद्दल आपल्याला प्रेम नसतं. ते बाळ म्हणजे ब्रह्मांड, परब्रह्म समजतो आपण. तर अशा प्रकारच्या तू लीला लिही. आणि मग वेदव्यासांनी हे श्रीमद भागवत लिहिलंय. आणि या श्रीमद भागवतामध्ये हे श्रीकृष्णाचं सगळं आलंय. ज्यावेळेला कीर्तनकार, प्रवचनकार सांगतात त्या आपल्याला ते पटतं, पण पुढच्या पिढीला पटत नाही. असं कसं असेल, असं कसं झालं असेल. मग तो मुद्दा येतो की ते त्यांच्या हातात बेड्या होत्या, मग त्याचा कसा जन्म झाला. माझा तर पहिले मुद्दा आहे की जर हा शाप होता तर त्या दोघांना एकत्र राहूच कशाला दिलं. त्यांना एकत्र राहू दिलं नसतं तर मुलंच झाली नसती ना. मग त्याला यांच्याकडे उत्तर आहे की ते भगवंताचीच ती लीला आहे की त्यांना अशी बुद्धी व्हावी की त्यांनी एकत्र राहावं. आता बेड्या असताना तिची डिलिव्हरी कशी होईल हा मुद्दा येतो ना. डॉक्टर निलेश खरे काय म्हणतात की तो वसुदेव जो आहे तो कंसाचा नातेवाईकच आहे ना, ती बहीणच आहे ना त्याची. त्यामुळे त्यांनी लिटरली बेड्या नाही घातलेल्या आहेत, त्यांनी हाऊस अरेस्टमध्ये ठेवलं आहे. मी बाहेर सगळे लोक ठेवलेले आहेत. मी हे पळून जाणं नाही याची काळजी घेतली आहे. मग पटतं ना, मग डिलिव्हरी होऊ शकेल. मग दुसरा मुद्दा असा की त्यावेळेला खूप पाणी आहे, यमुना नदी भरली आहे आणि त्याचं एवढंसं पाऊल भगवंताचं बाहेर आलं, यमुना दुभंगली, त्याच्या गाणी आहे, त्याच्यावर किती आहे. डॉक्टर निलेश खरे म्हणतात त्यावेळेला पावसाळा नव्हताच, कारण त्यावेळेला श्रावण होता, कारण गोकुळाष्टमी झालेली आहे. पण ओव्हर द पिरियड त्या महिन्यामध्ये तेच ऋतू येतात असं नाही. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की 2,000 वर्षानंतर बदलतं. म्हणजे आज जर पावसाळा जून, जुलै, ऑगस्टमध्ये असेल तर तो काही वर्षांनंतर पावसाळा सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये येणार. त्याच्यानंतर तो डिसेंबर. हे पटतं आपल्याला, कारण सूर्य फिरतोय ना. सूर्य सेम फिरत नाही, पृथ्वी पण टिल्ट होऊन फिरते, सूर्य पण टिल्ट होऊन फिरतोय ना. त्यामुळे हे सगळं पटतं. आणि हे का सांगायचं, म्हणजे मी याच्यामध्ये का रस घेतला की हे मुलांना पटेल. तरुण मुलं जेव्हा येतात ना डिस्कशनला, आपल्याकडे बऱ्याच गोष्टींना उत्तर नाही. म्हणजे माझं त्यांना म्हणणं आहे की आपल्याला जगातलं सगळं कळलंच पाहिजे असं नाही.
आपण ज्ञानोबा तुकोबा समर्थांवर विश्वास ठेवायचा जर आपल्याला धड जगायचं असेल तर. पण असं जर काही असेल तर मुलांना पटतं. आणि निलेश खरेंनी प्रचंड, निलेश ओखम प्रचंड त्यांनी केलेलं आहे. तुम्ही यूट्यूबवर बघितलं तर मला ते आणि ऐका तुम्ही, खूप इंटरेस्टिंग आहे. त्यांनी द्रौपदी वस्त्रहरणाबद्दल पण लिहिलं आहे, पण त्यात मी जात नाही कारण आपला विषय श्रीकृष्ण आहे. तर हे एक आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाने स्वतः कुठलं राज्य घेतलेलं आहे. श्रीकृष्ण राजा नाही आहे, श्रीकृष्ण हा किंग मेकर आहे. त्यांनी जी द्वारका वसवली ना त्याचं पण खूप सुंदर वर्णन आहे. एक तर इकडे हा जरासंध त्रास देत होता, कारण जरासंधाच्या दोन्ही मुली या कंसाच्या बायका आहेत ना. कंसाला मारलंय, त्यामुळे जरासंधाने 17 वेळा श्रीकृष्णावर स्वारी करून त्याला हरवले. मग श्रीकृष्ण अत्यंत हुशार आहे की असा सारखा सारखा शत्रू जर आपल्याला मारत असेल तर जमणार नाही ना, पुढे त्रास होईल. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण आपलं राज्य कुठेतरी वसवावं. आणि द्वारका अजिबात नव्हती आणि त्यांनी वसवली असं नाही आहे. 70,000 वर्षापूर्वी द्वारकेमध्ये राज्य होतं. त्यावेळेचे रैवर्त आणि काय अनर्थ अशी जी त्यावेळेची गावं आहेत आणि त्यावेळेला तिथे माणसं किंवा कोणती राहत होतं, कोण राहत होतं त्याचा उल्लेख नाही. कालांतराने पडझड झाली. आता आपण ते धरोली गावाचं पाहिलं, हिमाचल प्रदेश किंवा हिमालयामध्ये हे असं होतंच ना, एकदम अशी बदलापूरमध्ये कुठलं तरी ते गाव, कुठलं कवरने गाव होतं बघ, तिथे पण अचानक हां तिथे नंतर इव्हन आपण हिमालयामध्ये जातो तिथे डॉक्टर एक्सपायर झाली ना, ती नदीनी प्रवाह बदलला आणि मग ते पूर्ण गावच्या गाव गेला, असं होतं. भूकंप झाला, हे होतच राहतं. त्यामुळे त्या द्वारकेच्या इथे नंतर काय काय घडलं आणि ती ओस पडली. पण नंतर कृष्ण अत्यंत हुशारच होते. त्यांनी हा विचार केला, कृष्ण अतिशय उत्तम व्यापारी होते. म्हणजे कृष्णाने काय विचार केला की माझ्या प्रजाजनांना खायला प्यायला हवं असेल तर माझ्याकडे संपत्ती हवी. मग ही संपत्ती कशी होईल, तुम्ही व्यापार केला पाहिजे ना. तुमच्या गाई वगैरे म्हशी आहेत, त्यांचं दूध तूप लोणी तुम्ही विकलं तर तुम्हाला पैसा येणार आहे. मग त्या लोकांकडे कसं जायचं, त्याच्यासाठी तुम्ही कनेक्टेड पाहिजे ना, इन्फ्रास्ट्रक्चर ते पाहिजे. हे जेव्हा श्रीकृष्णाच्या लक्षात येतं त्यावेळेला मग त्यांनी शोधलंय आजूबाजूला, त्यांनी आणि बलरामांनी. आणि जरासंधामुळे जो पाण्यातला व्यापार बंद होणार होता तर द्वारका अशी होती, भेट होतं ते. आणि त्या तिन्ही बाजूने ती वेल कनेक्टेड होती जगाशी. म्हणजे भारत याला खूप मोठा होता. गंधार आणि इथलं मिडल ईस्ट वगैरे सगळं आपलं होतं. गंधारची गांधारी वगैरे सगळं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे श्रीकृष्णाने तिथे जायचं ठरवलं आणि त्या द्वारकेला संपूर्ण त्यांनी खंदक केले होते. आणि वर्णन असं आहे की तिथल्या स्त्रियांना उत्तम युद्धनीती शिकवली होती. म्हणजे द्वारकेवरती कोणी जर हल्ला केला तर त्या स्त्रियाही त्यांना परतून लावतील. म्हणजे हे विजन खरं आज त्याची गरज आहे. आज 1-2 महिला का एखादी महिला स्क्वॉड असते, आपल्याला कौतुक वाटतं, परत आपल्याला पण हे यायला हवे. पण आपल्याला हे शिकवलं गेलं नाही. आज सुद्धा अजून सरकारने सुरू करावे, 2 तास तरी आपल्याला काहीतरी शिकवलं पाहिजे. मग अचानक इथे कोणी शत्रू आला तर आपण असं मुळम्यासारखं पहलगामसारखं व्हायला नको ना. आम्ही काय केलं, आम्ही हिंदू नाही सांगितलं. म्हणजे मला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही. इथे मी असेल तर मी काय केलं माहिती नाही, पण थोडंफार शिक्षण असेल तर ठोसे तर लगावले असते ना. त्यांनी आपली 4 माणसं वाली आणि 2 मेली असती, पण त्यांची 4 तर मारली असती ना. अर्थात इथे बसून म्हणणं सोपं आहे, ते अवघड नाही. पण मुद्दा असा, जसं सिंगापूरमध्ये 2-2 वर्ष तुम्हाला कंपल्सरी ट्रेनिंग आहे युद्धाचं, की तुम्ही कधी युद्ध करायला तयार असू शकाल. हे श्रीकृष्णाने केलेलं आहे. मग त्याची विजन, त्याचं जे दूरदृष्टी आहे त्याचा हा उदाहरण आहे. त्याच्यानंतर महाभारताचं युद्ध जिंकल्यानंतर राजसूय यज्ञ करतो युधिष्ठिर, आपल्याला माहिती आहे. तर त्या यज्ञामध्ये सगळ्यांना वेगळी कामं वाटली जातात. कर्णाला आहे, दुर्योधनाला आहे. दुर्योधन त्यांच्यातलाच आहे ना, नाही राजसूय यज्ञ म्हणजे त्यावेळेला हे असणार नाही, दुर्योधन वगैरे असणार नाही. तर त्याला कृष्ण स्वतःकडे काय काम घेतो, उष्ट्य पत्रावळ्या गोळा करायचं काम घेतो. आपण खरं पटकन जात नाही बघा. म्हणजे आता आपण मैत्रिणींकडे करतो, पण सहसा माणसाचा स्वभाव आहे. आता तुम्ही मी काही अपवादे असं नाही, आपल्याला वाढायला आवडेल, आपले पदार्थ करायला आवडेल. उष्टी काढायला जाणं याच्यासाठी मनाचा खूप मोठेपणा हवा आहे, हा कृष्णांकडे आहे. आणि त्यांनी सांगितलं मी हे काहीही करणार नाही, मी पुष्टीच काढणार. म्हणजे त्याला हे माहिती की हे लोकांना आवडणार नाही आहे, मग ते काम मी करीन, असा तो श्रीकृष्ण आहे. आणि ज्यावेळेला युद्धाचं असं वर्णन आहे की महाभारताचं युद्ध चालू होतं, 18 दिवस युद्ध चाललं आहे. त्यावेळेला संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर ते युद्ध बंद व्हायचं. त्यावेळेला सगळेजण आपापल्या रावट्यांमध्ये जायचे आणि बढाया मारायचे. बढाया शब्द वापरला की मी याला मारलं, मी असं युद्ध केलं, मी तसं युद्ध केलं. श्रीकृष्ण काय करायचे, त्यावेळेला ते घोड्यांच्या पागेत जायचे. घोडा दमलेला असणार ना दिवसभर, तो वाटेल तसा हाकला गेला आहे, त्याला खरारा करायचे, त्याच्या पाठीवरनं हात फिरवायचे. खूप काम केलंस हां आज तू, आणि बाळा तुला उद्या पण उभं राहायचं आहे बरं का, आपल्याला पांडवांना जिंकून द्यायचं आहे, आपल्याला धर्माचं राज्य आणायचं आहे, असे श्रीकृष्ण खरारा करत असायचे. काय ऐकल्यानंतर अंगावर काटा आला की काय ना. खरं तर माझं स्पष्ट मत आहे की महायुद्ध हे महाभारताचं युद्ध जिंकलं पांडवांनी ते श्रीकृष्णामुळेच.
माझं चुकत असेल तर मला माहिती नाही, पण ज्या ज्या प्रकारे तो वागलेला आहे, म्हणजे पांडव ग्रेट होते वगैरे वगैरे सगळं ठीक आहे, पण दुःखातनं तारून देणारा कोणतरी लागतो ना, नाही तर आयुष्याची नौका जायची ना बुडून. असा श्रीकृष्ण आहे आणि असा तो त्या घोड्यांना खरारा घालत असायचा. त्याच्यानंतर एक 5-10 मिनिटात मी संपवते. काला. आज आपण काला करणार आहोत. किती ती दूरदृष्टी आहे बघा. श्रीकृष्णाच्या लक्षात आलेलं आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण मी त्याचा पुनरुच्चार करते की काही जणांना ड्रायफ्रुट्स आणतायत डब्यात आणि काही जण रात्रीची उरलेली भाकरीचा तुकडा आणतायत आणि काही जणांकडे काहीच नाही आहे आणि मग ते काय सांगताय, माझं पोट दुखतंय ना म्हणून मी काही नाही आणलं. श्रीकृष्णाला कळतंय दुःख. मग काय करायचं याच्यावरती. होतं बघा आजकाल बऱ्याच शाळेमध्ये सेम आणायचं असतं किंवा शाळाच पुरवते, अनेक गोष्टी आहेत. आणि ज्याच्याकडे आहे ड्रायफ्रूट त्यांनी खावं ना, भगवंतांनी त्याला दिलं आहे, त्याची पूर्वजन्मीची पुण्य असतील, याची नसतील, जे काय असेल ते प्रारब्धाने आलेलं आपल्याला भोगायचंच आहे. श्रीकृष्णाने ही पद्धत सुरू केली. सगळ्यांनी आपल्या आपल्या घरून काहीतरी आणायचं, ते एकत्र करायचं आणि मग ते सगळं वाटायचं. किती सुंदर कल्पना आहे ही. आता यांच्या हिशोबाप्रमाणे 5,500 BC म्हणजे 7,500 त्यावेळेला हे त्याला सुचलेलं आहे. हे किती आवश्यक आहे. म्हणजे जिथे अंबानी आहेत, ज्यांची लग्न आहेत, करोडोंमध्ये लग्न होतात, एक एक हार 4-4 कोटीचा आहे आणि ते अनेक जण आहेत की त्यांना 2 वेळेला जेवायला नाही. आता आपल्या हातात काही नाही, केंद्र सरकार बघत असेल वगैरे, तो भाग निराळा. पण ही जी विषमता आहे ही कशी दूर करायची. निदान माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये तरी एक ते असावं. ही कल्पना खूप छान आहे. आज आपण काला करणार आहोत म्हणूनच मी सगळ्यांना थोडं थोडं काय काय आणायला सांगितले. ते आपण नंतर छान मिक्स करून छान गाणी म्हणून खायचं आहे. त्या काल्याचं थोडं आपण एक्सटेन्शन करूया. मला काय वाटतं, आता आजकाल ना तुमची मुलं बाळं सुना नातवंड बऱ्याचदा लांब असतात. कोणी बँगलोर मैसूरला वगैरे असतील, हैदराबादला असेल, कोणाची फॉरेनला असतात. इथे बऱ्याच ठिकाणी 2-2च असतात, नवरा बायको आणि मग व्हिडिओ कॉल वगैरे असतं. मला असं म्हणायचं आहे, आपण काला कुठला करायचं माहिती आहे. आपल्या आयुष्यात जर काही प्रॉब्लेम आला तर आपल्या मैत्रिणींना आपण सांगायचं. एखादी मैत्रीण किंवा तिचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर 2 दिवस बसायला जायला जी धड आहे तिला प्रॉब्लेम नसतो, तेवढं त्यांचं वाचतं ना. आता ब्युरो अवेलेबल आहेत, पण 1000 रुपये टाका कशाला. आणि तिला 1000 रुपये जास्त कमी आहेत म्हणजे त्रासाचे आहेत असं नाही. पण समजा आपण एकमेकांना सांगितलं की माझं अमुक हॉस्पिटलमध्ये आहे, तू येशील का. नाही. तू गीता तू येशील का. गोमती तुला जमेल का. 4 जणांना नाही जमलं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण एखादीला जमलं तरी तिला रिलिव्हिंग होईल. कारण आपल्याकडे माणसांचं बळ कमी आहे. मुलं आता ते चुलत आणि आत्ते आणि मामे नातीच संपलेली आहेत. कारण हम दो हमारे दो, की आता काय एकच, आता काही लग्नच करत नाहीत, अनेक इश्यू आहेत. पण त्या काल्यातला खरा अर्थ घ्यायचा असेल तर तो आपण असा घेऊया की आपण आपली दुःख, खरं तर दुःख जनात सांगून असं म्हणतात, पण एक वेळ अशी आलेली असते आयुष्यामध्ये की आता बऱ्यापैकी आपण 4थ्या चरणाला आहोत. म्हणजे देव करून आपण छान जगू, तो भाग निराळा. पण एकमेकांना हे आपण सांगायला हवं. सांगितल्यामुळे दुःख कमी होतं. बरं जिला सांगतो ती काही जाऊन 100 जणांना सांगणारे अशातला भाग नाही. पण कितीतरी आता सुधीर हॉस्पिटलमध्ये होता, 8-8 दिवस त्याच्या बायकोनी फक्त तिथे राहणं. त्यांच्याकडे खूप माणसांची संपदा होती, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आला. पण सगळ्यांच्याला असं होतंच असं नाही. आपण जाऊ ना, चल 2 रात्रांनी बस झोपायची चांगली सोय असते हॉस्पिटलमध्ये आणि तिथे कॅन्टीन वगैरे पण असतात, चहा वगैरे घेता येतो. किंवा चल तुला आज डबा मी देते किंवा आज काय नाश्ता मी देते. आपण काय करतो माहिती आहे, आपण दुसऱ्याची मदत घेत नाही. असं माझ्या लक्षात आलं आहे. आपल्याला दुसऱ्याला मदत मागायला कमीपणा वाटतो. नको, हे आपण जोखड टाकून देऊया. तुझं कोण आहे ना हॉस्पिटलमध्ये, 2 दिवस अरुणा मला सकाळी पोळी भाजी पाठव, काय हरकत आहे सांगायला. आणि अरुणा 4 पोळ्या करत असेल तर 6 पोळ्या करायला काहीच प्रॉब्लेम. ती अरुणा करतच नसते, दुसऱ्याकडनंच करून घेत असते. सोपं आहे ना. मग असं आपण आपल्या मैत्रिणींना त्रास द्यायचा. थोडंसं आपलं आयुष्य सुख कर. बरं उद्या मला तिला परत करता येईल का मदत, एवढा नाही विचार करायचा. आपण कितीतरी वेळेला प्रॉब्लेममध्ये असून ना आपल्याला कुठलं कोण माणूस मदत करतो, कुठे आपण त्याची परतफेड करायला जातो, नाही शक्य होत तसं. त्यामुळे असा विचार नाही करायचा, आपण मदत मागायची. करोनाच्या वेळेला तर मी या बिल्डिंगमध्ये आम्ही नवीन होतो, मी म्हटलं की तुम्ही इथे कसं सांगतच कसं नाही एकमेकाला. त्यातल्या त्यात आपण आता मी समजा इथे माझ्याकडे धड कोणाला करो नाही तर 2 पोळी भाजी करून मी खाली नेऊन नाही का शकत. मी एक दिवशी बोलले त्या बायकांना, तुम्ही इतका परकेपणा का ठेवता, असं नका ठेवू. काय झालं नाही, व्हॉट यू वॉन्ट. नहीं हाँ, यू स्टॉप आई कम 10 मिनट्स में आती हूँ. हां, तर मला असं म्हणायचं की आपण थोडंसं आपल्या स्वतःला बदलूया. आपण खऱ्या अर्थाने तो काला करूया. म्हणजे पदार्थ आपण एकमेकांना देणं वगैरे ठीक आहे, VCला जातो आपण एकत्र जातो, आपल्याला देवाच्या देणी प्रॉब्लेमही होणे, पण आले तर आपण एकमेकींना शेअर करूया. हे एक मला सांगायचं होतं. आणि आणखीन एक
दासबोधामधलं 12वा दशकावरती मला परवा बोलायची संधी मिळाली. त्यातला 7वा समास होता विषय त्याग निरूपण. विषय त्याग निरूपणाचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. इतकं छान सांगितलं की कुणी माझी स्तुती केली ना की अरुणा तू छान केलंस ना प्रवचन, की अरुणा खुश 8 दिवस हवेमध्ये. नो, गरज नाही आहे. पण मला कोणी बोललं, कोणी चूक काढली तर मी 8 बघून घेते. मी आता हिला माझी चूक काढते का मी 20 प्रवचनं केली नाही. हे पण आम्हाला बदलायला हवे. एक वेळ तुला आनंद आला नाही तरी चालेल, पण आपल्याला राग येता कामा नये. परत राग येणं ही परत प्रोसेस आहे नॅचरल, पण सगळं नॅचरल म्हणून सोडून द्यायचं थोडं. मला हे खूप आवडलं. मी त्या निरूपणाच्या निमित्ताने मी जो अभ्यास केला तेव्हा मी हे सगळं स्वतःलाच सांगितलं की आयुष्यामध्ये हे होणारच आहे. कधी आपलं कौतुक होणार आहे, कधीतरी मला शिव्या पडणार आहेत, कधीतरी माझ्या चुकीमुळे पडणार आहेत, कधी माझी चूक नसताना. आणि यातनं मी असं नाही, मी म्हणजे आपण सगळेच यातनं जातो. असतात ना मुलीचे सासरचे किंवा मुलाच्या सासरचे, ही नाती नाजूक असतात. आणि हे आपण बोलत नाही बघा. एखादा राग आलेला असतो ना, आपण कधीच स्पष्ट बोलत नाही. ती तिच्या मनात ठेवते, मी माझ्या मनात ठेवते. आम्ही 20-20 वर्ष ते विसरत नाही. आणि ते बोललो नाही तरीसुद्धा ते डोक्यातनं जात नाही. तर परत हे काढा म्हणणं सोपं आहे, पण ते होत नाही. पण आपण याच्यातनं हे एक शिकवण घेऊया. म्हणजे मी स्वतःला ती शिकवण समजली की आपण थोडं तरी की बाबा कोणी बोललं तर आपल्याला राग यायचं कारण नाही, कारण तिचा काही स्वार्थ नाही आहे ना. आणि कोणी कौतुक केलं तर आनंद व्हायला थोडंसं हरकत नाही. पण म्हणजे 15 दिवस त्याच्यातच नाही बसायचं किंवा आम्ही छान प्रवचन केलं नो, तर तू सगळ्यांसारखी आहेस. तुझ्यापेक्षा लाखो पडल्यात. इथे तुमच्यात कितीतरी असतील की सुंदर बोलत असतील, पण तुम्ही बोलला नसाल किंवा बोलला असाल हे मला माहीत नसेल. तर आपण थोडक्यात आपल्या जमिनीवर कसं राहायचं हे समर्थही सांगतात आणि हे भगवान श्रीकृष्णही सांगतात. मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांसमोर बोलायला. याचा समारोप करताना आपण एक छोटंसं भजन म्हणूया. मला ते हवं होतं, पण टाळ्या वाजवूया. तुम्हाला माहिती आहे शब्द असेल, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी सुंदर नंद मुकुंदा, हरी नारायण हरि ओम, हरी नारायण हरि ओम, वनमाली मुरलीधारी, वनमाली मुरलीधारी, गोवर्धन गिरिवरधारी, गोवर्धन गिरिवरधारी, नित नित कर माखन चोरी, 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 हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि सुंदर नंद मुकुंदा, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम, हरि नारायण हरि ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. फक्त हे बाजूला काढ. आता थोडंसं बोलायचं आहे मला. 5 मिनटं बोलते. बंद केलंच नाही चालेल.